प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. पहा, आज आहे माता सीता नवमी. माता सीता नवमी निमित्त आज आपण आध्यात्मिक महत्त्व आणि रहस्य जाणून घेणार आहोत. आणि रेकीची दिव्य ऊर्जा म्हणजेच देवादिकांच्या नामस्मरणाद्वारे आपल्या शरीरामध्ये जागृत होणारी ही तत्वे म्हणजेच ही ऊर्जा आपल्या चक्रांना सक्षम आणि सुदृढ करत असते. त्यामुळेच आपण अध्यात्माद्वारे रेकी आणि अध्यात्माद्वारे आपल्यातील सर्व चक्रांना जागृत करत असतो. मग ही चक्र जागृत करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्यासाठी गरजेच्या आहेत त्यांवर आपण अभ्यास करत असतो. जसे आहार, त्यानंतर आहे ऊर्जा. ऊर्जा ही देवतांच्या फोटोतून, देवतांच्या मूर्तीतून, आभामंडातून आपल्याला प्राप्त होते. त्यांच्या दर्शनाने, त्यांच्या स्पर्शाने, त्यांच्या ध्यानाने, त्यांच्या मंत्र जपाने आपल्यातील प्रत्येक चक्र सक्षम आणि सुदृढ होऊ लागतात. मग अशाच या दिव्य ऊर्जा ग्रहण करण्याचा आजचा हा सुंदर दिवस आहे. पहा, आज आहे माता सीता नवमी. आज आपण जाणून घेणार आहोत पवित्र माता सीता नवमीचे संपूर्ण महत्त्व. माता सीता या आणि रामायणामधील त्यांच्याशी संबंधित असणारी थोडक्यात माहिती. सीता नवमीचे महत्त्व. सीता नवमी हा दिवस म्हणजे माता सीतेचा पृथ्वीवरील अवतरण दिवस. त्या भूमी देवीचा अंश आहेत, म्हणूनच त्यांना भूमिपुत्री असेही म्हणतात. राजा जनकांना शेत नांगरताना त्या सापडल्या. याचा अर्थ काय? शुद्धता आणि दिव्यता ही नेहमी साधेपणातूनच प्रकट होत असते. सीतानवमी हा दिवस स्त्री शक्ती, सहनशीलता आणि पतिव्रतेचा, पावित्र्याचा उत्तम उत्सव आहे. पहा, सीता माता म्हणजे एक पात्र नाही, तर एक ऊर्जा आहे, डिव्हाइन एनर्जी आहे. पहा, सीता माता म्हणजे हृदय चक्र आणि श्रीराम म्हणजे सहस्रार चक्र. म्हणजेच जेव्हा हृदय शुद्ध होते, जेव्हा आपले हृदय शुद्ध होते, तेव्हा आपला आत्मा परमात्म्याशी जोडला जातो. सीतेने वनवास, अग्निपरीक्षा आणि विभक्तता सहन केली, पण त्यांना आत्मिक विश्वास कधीही ढळला नाही. सीता माता म्हणजे आतली शांत शक्ती, जी कठीण परिस्थितीतही स्थिर राहते. पहा, आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा प्रतिक्रिया न देता अंतर्मनाशी जोडले राहा. त्यामुळे आपल्या संपूर्णतः गोंधळ दूर होण्यास मदत होते. पहा, रामायणामध्ये एक दोहा आहे, धीरज धरम मित्र अरुणारी, आपत्काल पररखिये जारी. हा दोहा संत तुलसीदास यांनी रचलेला आहे. अर्थ, धैर्य, धर्म, मित्र आणि स्त्री यांची खरी ओळख अडचणीच्या काळातच होते. पहा, माता सीतेने आपल्या जीवनामध्ये धैर्य, वनवास सहन केला. वनवासामध्ये श्रीरामांबरोबर 14 वर्ष अक्षरशः धैर्याने साथ दिली. धर्म, रामाप्रती, पती परमेश्वराप्रती निष्ठा, नात्यांची पवित्रता, प्रेम आणि त्याग हे सर्व सिद्ध केले. कल्पना करा की एक वृक्ष आहे जो वादळातही उभा राहतो, आणि तो वृक्ष म्हणजे माता सीतेची ऊर्जा. खरी शक्ती ही बाह्य नाही, तर ती अंतर्मनात असते. पहा, एक कथा पण आहे या संदर्भात. एकेकाळची गोष्ट आहे, दंडकारण्यात प्रभू श्रीरामचंद्र व सीता माता बसले होते. लक्ष्मण गेले होते कंदमुळे आणायला. सीतादेवींनी दृष्टी पडली त्या विशाल वृक्षावर, ज्याच्या आधारे एक लता म्हणजेच वेली वर चढली होती. सीतादेवीला आपल्या आणि श्रीरामांच्या नात्यांचे स्मरण झाले.
सीतादेवी म्हणते, प्रभू, ही लता किती भाग्यवान आहे की हिला वृक्षाचा आधार मिळाला आहे आणि वरपर्यंत हिची सुंदरता दिसते. दूरचे लोकही या लतेचा प्रभाव पाहून आल्हादित होतात, आनंदित होतात. श्रीराम समजले की सीतेला काय म्हणायचे आहे. एकमेकांना मान देण्याची सवय होती. श्रीराम म्हणतात, लता भाग्यवान नाही, सीते, वृक्ष किती भाग्यवान आहे. अशी पवित्र लता या वृक्षासोबत जुळलेली आहे. तेव्हाच हा वृक्ष इतर वृक्षांपासून वेगळा वाटत आहे. सीतादेवी म्हणाली, लता भाग्यवान आहे. श्रीराम म्हणतात, वृक्ष भाग्यवान आहे. दोघांचे आपापसात भांडण झाले. सियारामांसारखे भांडण झाले. दोघेही एकमेकांना मान देत आहे. दोघांनाही आपापसात थोडा मधुर स्नेहयुक्त कलह सुरू झाला. इतक्यात लक्ष्मण तिथे आले. सीतादेवी म्हणते, आम्हा दोघांच्या भांडणाचा निवाडा तर लक्ष्मण भाऊच करतील. श्रीराम म्हणाले, लक्ष्मणा, सांग, हा वृक्ष भाग्यवान आहे ना बाकीच्या वृक्षांपेक्षा हा वृक्ष भाग्यवान आहे ना. बाकीचे वृक्ष आहेत, परंतु इतके सुंदर ते दिसत नाहीत. बघ, लतेचा संयोग मिळाल्याने वृक्ष दूरवर आपले सौंदर्य उधळत आहे. सीतादेवी म्हणाले, भाऊ लक्ष्मणा, थांबा, लता भाग्यवान आहे ना. या वृक्षाचा आधार तिला मिळाला आहे म्हणून बघा, दूरवर आपली शोभा उधळत आहे. नाही तर धरतीवरच ती पडून राहिली असती. लक्ष्मणही कमी नव्हते. ते समजले की हे पती पत्नीचे भांडण आहे. त्यावर माता सीताने त्यांना निर्णय मागितला. त्यावेळेस लक्ष्मण म्हणतात, जर तुम्ही माझा निर्णय मान्य करणार असाल तर माझा निर्णय या दोहापासून वेगळा तिसराच आहे. भाग्य हा वृक्ष आणि ही लता दोघे तर भाग्यवान आहेत ना. वृक्ष भाग्यवान आहे ना तर हा लक्ष्मण आहे, जो दोघांच्या सावलीचा महिमा आणि कृपेचा आश्रय घेऊन आपले जीवन उत्तमरित्या करीत आहे. लक्ष्मणाने दोघांचेही आदर सन्मान केला. त्यांनी निर्णय काय दिला की ही वृक्ष आणि लता हे दोघेही भाग्यवान आहेत. दोघेही एकत्र आहे म्हणूनच त्यांची शोभा ही ऊर्जेमध्ये प्राप्त झाली आहे. म्हणजेच दोघंही घर संसार यामध्ये दोघांनी एकमेकांना जेवढं प्रेम करणे गरजेचे आहे तेवढंच मान सन्मान देणं, आदर करणं ही गरजेचे आहे. लक्ष्मणाने दोघांचाही आदर सन्मान केला. ही गृहस्थ जीवनात परिवारात संयमाने, सद्भावाने, निर्विकार पवित्र स्नेहाने सुख आणि प्रसन्नता आणण्याची व्यवस्था आहे. पहा, स्त्री ही सहनशील तर आहे, पण सहनशीलता हा स्त्रीचा एक दागिना आहे. तिच्यामध्ये जोडण्याची ताकद आहे. तिच्यामध्ये ऊर्जा भरभरून वाहतात. त्यामुळेच आपण राम सीता म्हणतो. श्रीराम आणि सीता हे आत्मा आणि परमात्म्याची एक दिव्य ऊर्जा आहे. अशा या दिव्य ऊर्जांच्या आजच्या शुभदिनी सर्वांना सीता नवमीच्या खूप खूप शुभेच्छा. ओम सीता दैवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू.